नमस्कार मित्रांनो, आज आपलं फायनली आपलं पार्सल आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आपण याच्यामध्ये चेअर आणि स्टूल ऑर्डर केलेले होते, तर आज फायनली हे आपल्यापर्यंत पोहोचलं। मग आता मी याला अनबॉक्सिंग करत आहे। तर सर्वप्रथम मी आता हा बॉक्स घेतला आणि याला अनबॉक्सिंग करत आहे। याच्यामध्ये आपला स्टूल, तर आपण हे पार्सल पहिले उघडून घेऊ। आणि हे बघा, हे आता मी उघडलेलं पार्सल आपल्या स्टूल आलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये। तर हे त्याचा बेस आहे, ही सीट आहे, कुशन आहे, स्टँड आहे त्याचा, हा त्याचा रेस्ट आहे आणि आपल्याला हा आता असेंबल करायचा आहे। आता मी ही लेस उघडायला घेतली सीटची। आता लेस उघडून घेऊ पहिले आपण। याच्यामध्ये मी आता हा कुशन इन्स्टॉल केलेला आहे। हा कुशन आपला इन्स्टॉल झाला याच्यामध्ये। हा आपण रेस्ट इथे इन्स्टॉल केलेला आहे आणि स्क्रूच्या सहाय्याने हा रेस्ट आपण कसून घेऊ। हा रेस्ट आता मी स्क्रूच्या सहाय्याने कसून घेणार आहे। तर त्यासाठी मी पहिले आता पूर्ण कसून घेतो हा, म्हणजे हा फिट होऊन जाईल इथे। हे झाल्यानंतर आता आपल्याला या बेसमध्ये फिट करायचा आहे स्टूल। हा बेस आहे आणि हा हायड्रोलिक आहे त्याचा। हे बघा, हायड्रोलिक आहे। हायड्रोलिक आपण ह्या स्टँडमध्ये टाकलेला आहे आणि हा ह्या बेसमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे। आणि याच्यावरच आता आपल्याला हा सीट इन्स्टॉल करायचा आहे। बघा, आता मी सीट इन्स्टॉल करत आहे। या एलन कीच्या सहाय्याने मी सीट इन्स्टॉल करून घेईल याच्यामध्ये। हा झाला आपला स्टूल रेडी। हे बघा, असा स्टूल आहे आपला। हा कटिंगसाठी यूज करतो। आता मी याच्यावर तुम्हाला बसून दाखवतो। बघा, हायड्रोलिकने खालीवर होता हा स्टूल आणि याच्यावर असं गोल पण फिरता येते या स्टूलवर। हे बघा, आता मुलं पण गोल फिरून बघत आहे स्टूलवर। हा स्टूल आहे आणि हे आपलं सेकंड पार्सल आहे। याच्यामध्ये आपली चेअर आहे, पार्लरची चेअर। तर ही पण चेअर आपल्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये आलेली आहे, पण तिला असेंबल करू। हे बघा, ही चेअर आहे, हा बेस आहे चेअरचा, ही सीट आहे, हे त्याचे रेस्ट आहे आणि हा त्याचा हायड्रोलिक आहे आणि हा हायड्रोलिकचा नॉच आहे। तर आपण पहिले हायड्रोलिक ह्या बेसमध्ये फिट करून घेऊ। एलाइन कीच्या साह्याने आपल्याला कसून घ्यावं लागतं। हे बघा, असा फिट करत आहे मी त्याच्यामध्ये। आणि हा नॉच आहे त्याचा हायड्रोलिकचा। हे बघा, असा फिट करून घ्यावा लागतो हा नॉच। हा नॉच मी फिट करून घेतो, म्हणजे याच्या साह्याने आपली चेअर खालीवर होत जाईल आपल्या गरजेनुसार। आता ही सीट याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली मी। आता आपल्याला हे रेस्ट इन्स्टॉल करायचे आहे। बघा, रेस्ट अशी इन्स्टॉल करत आहे मी त्याच्यामध्ये। हे रेस्ट इन्स्टॉल करून झाल्यानंतर हा हेडरेस्ट आहे। हे बघा, झाली आपली चेअर रेडी। हे बघा, मी तुम्हाला